नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश नरोटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती न्यूज हंट आपण देत असतो आणि लेटेस्ट न्यूज ज्या असतात, महत्त्वाच्या न्यूज असतात, त्या तुमच्यासमोर आपण आणत असतो। आजची ही न्यूज अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, ती म्हणजे MST CETचा पेपर देणाऱ्या इयत्ता 12वीतल्या मुलांसाठी। जी मुलं यावर्षी मार्च 2026मध्ये 12वीला ॲपियर झालेली होती, त्यांना पहिल्यांदा CET सेलनं जसे JEEला 2 अटेम्प्ट असतात तसे CETला 2 अटेम्प्ट दिले आणि पहिला अटेम्प्ट आत्ता PCMचा संपला आहे तर PCBचा चालू आहे। दुसऱ्या अटेम्प्टसाठीचे रजिस्ट्रेशन ज्या मुलांनी केले नव्हते त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची मुदत देखील दिलेली होती, पण ती मुदत संपल्यानंतर काही मुलं त्याच्यापासून वंचित राहिली, त्यांना मिळालं नाही रजिस्ट्रेशन करायला। म्हणूनच CET सेलनं एका दिवसांसाठी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठीचे रजिस्ट्रेशन्स ओपन केलेले आहेत। म्हणजे CETच्या नोंदणीसाठी एक दिवस रिझर्व ठेवला आणि तो आजचाच दिवस आहे, म्हणजे 23 एप्रिल हा। त्यामुळे ज्या मुलांनी सेकंड फेजच्या CETच्या पेपरसाठी अजून रजिस्ट्रेशन्स केलेले नाहीत, अशा मुलांनी तात्काळ आजच्या आज आपल्या जवळच्या कन्सल्टन्सीला भेट द्यायची आहे किंवा तुम्ही आमच्या कन्सल्टन्सीला व्हिजिट करा। तुम्ही दूरवर असाल, व्हिजिट करू शकत नाही, तर आम्ही दिलेल्या कॉन्टॅक्टवर आम्हाला कॉल करा, जेणेकरून आम्ही तुमचे रजिस्ट्रेशन्स करू शकतो। दुसऱ्या महत्त्वाचा मुद्दा की दुसरा जो आत्ता फेज आहे त्याला जवळपास 4,26,287 एवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत। त्यामुळे जर याच्यात तुम्ही राहिलेला असाल तर आजचा 23 एप्रिल 2026 वार गुरुवार हा एक दिवस CET सेलनं ओपन केला आहे आणि त्यासाठी www.mahacet.org ही वेबसाईट, त्याच्यावरती त्यांनी ह्या एका दिवसांसाठी ही ओपन केलेली आहे। त्याची ऑफिशियल पब्लिक नोटीस CET सेलनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली 22 तारखेची आहे। ॲक्च्युली ती तुम्हाला इथं पाहायला मिळते, कालचीच नोटीस आहे आणि आजचा हा एक दिवस त्यांनी आपल्यासाठी हा ओपन ठेवला आहे। त्यामुळे इट इज व्हेरी गुड न्यूज टू ऑल द स्टुडंट ज्यांनी ऑलरेडी सेकंड पेपरला रजिस्टर नाही केलेलं, त्यांना करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही एक संधी, हा चान्स आपल्याला CET सेलनं दिलेला आहे। काय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत आपल्याला CET सेलनं दिलेले की कॅन्डिडेट कॅन रजिस्टर फॉर सेकंड अटेम्प्ट इफ दे हॅव मिस द इनिशियल चान्स। पहिलं रजिस्ट्रेशनची विंडो त्यांनी मिस केली असेल तर ही दुसरी संधी तुम्हाला देण्यात येते आहे। पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्यांनी सांगितली आहे की तुम्हाला जर सेकंड अटेम्प्टला बसायचं असेल, आज रजिस्टर करायचं असेल, तर तुम्हाला 500 रुपये एवढी लेट फी त्या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे ह्या 500 रुपये लेट फीचा विचार करू नका, पण आपल्याला दुसरा अटेम्प्ट मिळतो आहे। जर आता कदाचित पहिला अटेम्प्ट डिफिकल्ट गेला, अवघड गेला असेल, मार्क्स पडणार नसतील, तर प्रत्येक विद्यार्थ्यानं ह्या सेकंड राऊंडसाठी रजिस्टर केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या 4.25 लाख मुलांनी ऑलरेडी रजिस्टर केले सेकंड फेजसाठी, तर तुम्ही त्यात राहिलेला आहात का बघा आणि तुम्ही चेक करा। आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये JEE, NEET, CET आणि NDA या स्ट्रीमसाठी ऑलरेडी ॲडमिशन चालू झालेत। पहिली बॅच ऑलरेडी आपली स्टार्ट झाली आहे, दुसऱ्या बॅचसाठीचे ॲडमिशन ऑलरेडी आपण स्टार्ट केलेले आहेत। विद्यासेतू कन्सल्टन्सी आपली अशी कन्सल्टन्सी आहे जी तुम्हाला मेडिकल सेक्टरमध्ये, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, फार्मसीमध्ये किंवा डिफेन्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला आपल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीचा प्लेसमेंटसाठी सुद्धा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे। आणि आत्ता जर सेकंड फेजला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला mahacet.org या वेबसाईटवरून करता येत नाही आहे, वेबसाईट तुम्हाला माहिती नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली आमच्या दिलेल्या या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कनेक्ट व्हा, आम्हाला कॉल करा आणि तुमच्या मुलांचं रजिस्ट्रेशन आपल्या थ्रू करून घ्या। अशाच अधिक माहिती मिळवण्यासाठी गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आमच्या न्यूज हंटवरून लेटेस्ट अपडेट एज्युकेशन सेक्टरमधल्या मिळवत चला। धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओबद्दल। थँक्यू।